पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळ यांचा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळ यांचं पार्थिव आज पहाटे पुण्यामध्ये दाखल झालं। त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि दुःखद वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। शोककळा पसरलेली आहे। मुरलीधर मोहोळ आणि दत्तात्रय भरणे यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन देखील घेतलेलं आहे। पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांचा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। या पर्यटकांनी प्राण गमावला आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आता पुण्यामध्ये पहाटे दाखल झालं। त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दत्तात्रय भरणे यांनी या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जातात। अमोल, गणबोटे कुटुंब आणि जगदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालंय। तर खूप दुःखदायक घटना ही मानावी लागणार आहे आणि संपूर्ण गणबोटे कुटुंब आणि जगदाळे कुटुंब हे शोकाकुल वातावरणामध्ये आहे। तर दोघंही म्हणजे जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे एकदम एक लहानपणीचे मित्र एकमेकांचे आहेत आणि दोघेही कुटुंबासोबत एकत्रच काश्मीरला फिरायला गेलेले होते। खरं तर गणबोटे यांचा हा काश्मीरला जाण्याचा पहिलाच योग होता आणि त्यानंतर हे दोघे मित्र एकत्र फिरायला गेलेले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ल्यामध्ये त्या दोन्ही मित्रांचा मृत्यू झालेला होता आणि आता त्यांचं पार्थिव आज पहाटे पुणे विमानतळावर आणल्यानंतर आता संतोष जगदाळे यांचा पार्थिव त्यांच्या घरी आणलेला आहे आणि घरी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी जे या हल्ल्यातून बचावलेले होते ते सुद्धा आता घरी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण जगदाळे कुटुंबीय हे सध्या या दुःखामध्ये खरं तर आलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा शोककळा पसरलेली आहे। कर्वेनगर भागातील शाहू कॉलनीमध्ये संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे आणि तिथं सध्या त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। 9 वाजेपर्यंत हे पार्थिव त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा अंत्यदर्शनासाठी तिथं आता सुरुवात होईल आणि त्यानंतर 9 वाजता त्यांचं पार्थिव आहे ते वैकुंठ स्मशानभूमीकडे नेलं जाईल आणि गणबोटे आणि जगदाळे या दोन्हींवर एकाच वेळी वैकुंठ स्मशानभूमी सुद्धा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अगदी अमोल, कर्वेनगर आणि कोंढव्यामध्ये खरं तर शोकाकुल वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। दुःखद अशी ही घटना घडलेली आहे, कारण 2 पर्यटकांचा पुण्यातील मृत्यू झाला, त्यांचं पार्थिव दाखल झालं। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, तेही अधिकचे अपडेट देत आहेत। चंद्रशेखर, खऱ्या अर्थानं कर्वेनगर आणि कोंढव्यामध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे। संपूर्ण परिसरावर शोककळा पसरलेली आहे, कारण संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं पार्थिव दाखल झालं। खरं तर हे दोघंही अत्यंत घनिष्ठ मित्र होते, सोबतच काश्मीरला गेले होते, मात्र या हल्ल्यामध्ये या 2 मित्रांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर पुणे शहरामध्ये सध्या या सगळ्या घटनेमुळे दुःखाचं वातावरण आहे म्हणावं लागेल, कारण आज पहाटेच्या सुमारास दोघांचंही पार्थिव पुणे एअरपोर्टवरती आलं आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरती हे अंतिम संस्कारासाठी जे आहे ते दाखल झालेलं आहे। या ठिकाणी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। पुण्यातील मार्केट यार्ड गोकुळनगर रस्त्यावर असलेल्या त्यांच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी सध्या हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं की कौस्तुभ गणबोटे जे आहेत ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते। फरसण हा त्यांचा व्यवसाय होता आणि शहरभरात त्यांचं फरसण जे आहे ते अत्यंत लोकप्रिय म्हणून ओळखलं जात होतं। गणबोटे गट्टामा नावाने त्यांचं हे जे फरसण आहे ते वितरित केलं जात होतं। हे दोन्ही घनिष्ठ मित्र जे आहेत फिरायला गेले होते आणि त्या दरम्यान आतंकवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये या दोघांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर अत्यंत शोककळा या सगळ्या परिसरामध्ये पसरलेली आहे।
वातावरणामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर सगळे दुःखी आपल्याला दिसत आहेत. तर एका नव्या आशेने ते काश्मीरला फिरायला गेले होते, परंतु अशा पद्धतीचं दुःख त्यांच्या कुटुंबावरती कोसळलं असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि सगळ्या दुःखातून त्यांचं कुटुंबही सावरावं अशी आपण लोकशाहीच्या वतीने त्यांना प्रार्थना देवाकडे करूया. चंद्रशेखर, अंत्यसंस्काराची तयारी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे? साधारणतः किती वाजता अंत्यसंस्कार केले जातील? शुभम, या दोन्ही मित्राचे जे अंतिम संस्कार आहेत ते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी केले जाणार आहेत. साधारण 9:30च्या सुमारास ते दोन्ही पार्थिव जे आहेत पुण्यातील नवी पेठ या परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी आणलं जाईल आणि त्याच्यावरती जे आहेत अंतिम संस्कार केले जातील. आपण पाहिलं की हे दोन्ही मित्र ज्या पद्धतीनं विमानानं एकत्र गेले आणि त्याच विमानानं पुन्हा त्यांचे पार्थिव पुण्यात आलेले आहेत. खरं तर खूपच दुःखाची सगळी घटना म्हणावं लागेल आणि त्यांचे अंतिम संस्कार सुद्धा पुण्यातील नव्या पेठेतील या जे आहेत स्मशानभूमी वैकुंठ या ठिकाणी थोड्या वेळात पार पडतील. म्हणजे साधारण 9च्या ते 9:30च्या सुमारास त्या दोन्ही मित्रांचे अंतिम संस्कार त्या ठिकाणी केले जाणार आहे. चंद्रशेखर, हा हल्ला झाला, पर्यटकांचा आपल्या त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण देशभरात एक संतापाची लाट पसरलेली आहे. या दहशतवाद्यांचा बदला घ्या, त्यांना प्रत्युत्तर द्या, अशी भावना सगळ्यांमध्ये पाहायला मिळते. त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच. खरं तर देशभरातील सर्वाधिक पर्यटक जे आहेत काश्मीरला जाणारे ते पुण्यातील आहेत असं म्हणावं लागेल. पण पुण्यातील साधारण अजून 500 पेक्षा अधिक पर्यटक जे आहेत ते काश्मीरहून पुण्याकडे येत आहेत आणि हा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध सर्वत्र केला जात आहे. काल पुण्यामध्ये सुद्धा सगळेच पक्ष रस्त्यावरती उतरले होते. त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर भाजपा, काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि इतर पक्ष जे आहेत सामाजिक संघटना उतरल्या होत्या. तीव्र निषेध या ठिकाणी केला जात आहे. ज्या पद्धतीनं पाकिस्तानी हा हल्ला केला असं सांगितलं जात आहे, कठोर शब्दामध्ये आणि कठोर प्रत्युत्तर या ठिकाणी भारतानं पाकिस्तानला दिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पाकिस्तान वारंवार अशा पद्धतीचे भ्याड हल्ले आपल्या देशावरती करत राहतं त्याचं खरं तर सर्वत्र निषेध व्यक्त केला आहे. आणि आता आपण पाहिलं की काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जे आहे ते सगळ्या दलाची जी बैठक आहे ती काल पार पडलेली होती आणि तर त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की आता पाकिस्तानला वेळ आलेली आहे की प्रत्युत्तर देण्याची. त्या पद्धतीनं देशावरती असे भ्याड हल्ले होत आहेत. त्या भ्याड हल्ल्याचा तात्काळ प्रत्युत्तर नक्कीच नरेंद्र मोदी आपल्याला लवकर देतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. अपडेट पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद. तर पुणेकरांवर शोककळा पसरल्याचं आपण पाहायला मिळतोय. सर्वत्र दुःखद वातावरण आहे, कारण पुण्यातील या पर्यटकांचा पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांचा पार्थिव आता पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तर कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालं. पहलगामच्या हल्ल्यामध्ये पुण्यातील पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण पुणे शहरावर शोककळा पसरलेली आहे. पहाटे त्यांचं पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झालं. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.